नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 6वी गणितामध्ये आज आपण दशांश अपूर्णांक या टॉपिकमधील सराव संच 16 हा सोडवणार आहोत. तर हा सराव संच गुणाकारावर आधारित आहे आणि सोपा देखील आहे. बघा, पहिला प्रश्न आहे, जर 317 गुणिले 45 बरोबर काय उत्तर आलेले आहे 14,265. तर 3.17 गुणिले 4.5 बरोबर किती? म्हणजे बघा, संख्या हीच आहे गुणाकारातली, फक्त इथे काय आलेले आहेत, दशांश आलेले आहेत या संख्यांमध्ये दिलेल्या. मग हे उत्तर कसे लिहायचे? तर बघा, इथे दशांश नसताना हे उत्तर बिना दशांशचे आलेले आहेत. आता दशांश असताना उत्तरही कशात येणार आहे? दशांशमध्ये येणार आहे. तर हेच उत्तर काय करायचे, अगोदर लिहून घ्यायचे. 14,265. आता काय करायचं, दशांश देत असताना बघा इथे किती दशांश हा एक संख्येनंतर आहे, 1 आणि इथे 2 आहेत. ही 1, ही 2 आणि 3 दोन्हीतल्या मिळून दशांशानंतरचे अंक मोजायचे. ते किती आहेत? 1, 2 आणि हे 3. आणि म्हणून इथे 3 अंकाच्या इथे दशांश द्यायचा आहे. बघा, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, गुणाकारामध्ये दशांश चिन्ह देणं खूप सोपं आहे. फक्त दोन्हीही संख्येतील काय करायचं आहे, दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत ते मोजायचे आहेत आणि तेवढ्या अंकाच्या अगोदर इथे दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर त्यानंतर बघा, ही संख्या आहे 503 गुणिले 217 बरोबर उत्तर आलेलं आहे 1,09,151. तर 5.03 म्हणजे ही संख्या दशांश रूपात आहे आणि ही संख्या 2.17 या दशांश रूपात आहे. तर उत्तर कसे लिहायचे असेल, तर बघा, या पहिल्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत? 1, 2. आणि दुसऱ्या संख्येमध्ये देखील 1, 2 अंक आहेत. हे 2 आणि हे 2 मिळून किती झाले? दोन्ही संख्येतील 4 अंक झाले. म्हणून हे उत्तर लिहित असताना काय करायचं, 1, 2, 3, 4 हे अंक 1, 2, 3, 4 अंकाच्या अगोदर काय करायचं, इथं दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे इथे येईल 10.9151 अशा पद्धतीने उत्तर येईल याचं. त्यानंतर बघा, आपल्याला इथे तिसरा प्रश्न आहे, गुणाकार करा. तर गुणाकार हा 2 पद्धतीने करता येतो. तर त्या दोन्ही पद्धती मी तुम्हाला इथे सांगणार आहे. सर्वप्रथम आपण जी पद्धत बघणार आहोत ती 1 नंबरच्या उदाहरणामध्ये बघूया. तर बघा, आपण इथे जी संख्या दिलेली आहे या संख्येला आपण 27 छेदस्थानी 10 लिहू शकतो, कारण हा एका अंकाच्या अगोदर दशांश आहे, म्हणजे छेदस्थानी 10 असणार आहे. गुणिले इथे काय येईल, 14 छेदस्थानी 10, कारण इथेही एका अंकाच्या अगोदर दशांश आहे म्हणून. आता जर यांचा गुणाकार केला सिंपली आपण, तर गुणाकार येणार आहे 27 गुणिले 14 येणार आहे 378 आणि छेदस्थानी 10 गुणिले 10 100 येणार आहे. आता आपण दशांशाच्या नियमानुसार बघा, इथे खाली 2 शून्य आहेत म्हणून शून्य इतके अंक सोडून दशांश देणार आहोत. 3.78. 2 शून्य आहेत म्हणून 2 अंक सोडून इथं उजव्या बाजूने दशांश दिलेला आहे, म्हणून उत्तर आलेले आहे 3.78. तर आता ही झाली पहिली पद्धत. ह्या पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. आता दुसरी पद्धत आपण इथे बघूया. आपण जसा रेग्युलर गुणाकार करतो, म्हणजे जशी की उभी मांडणी करून गुणाकार करतो, त्या पद्धतीने अगोदर गुणाकार करून घ्यायचा. परंतु गुणाकार करत असताना दशांश चिन्ह न लिहिता गुणाकार करून घ्यायचा. 617 गुणिले 39 आणि यांचा गुणाकार जर केला तर तो गुणाकार आपल्याला मिळणार 24,063. इथे डायरेक्ट गुणाकार लिहिलेला आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप गुणाकार करून उत्तर काढायचे आहे. 9 ने गुणून नंतर 3. बघा, इथे 24,063 हे उत्तर आलेले आहे. आता आपण यांच्यामध्ये दशांश टाकूया. हा दशांश कुठं आहे? 6.17 आणि इथे 3.9 आहे. आता काय करायचे, दोन्हीही संख्येमध्ये दशांशानंतर मिळून किती अंक आहेत ते मोजायचे. बघा, इथे 1, 2 आणि इथे 1 आहे, म्हणजे हे 2 आणि हा 1 3 अंक आहेत. दोन्ही संख्येत मिळून दशांश चिन्हानंतर 3 अंक आहेत, म्हणून 3 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचे उजवीकडून. बघा, 1, 2, 3 अंक सोडले आणि इथं काय दिला? दशांश दिला. म्हणजे या गुणाकाराचं उत्तर येणार आहे 24.063. अशा पद्धतीने देखील आपण दशांश चिन्ह देऊन गुणाकार करू शकतो. या दोन्ही पद्धतीने जरी तुम्ही गुणाकार केला तरी तुमचं उत्तर सेमच येणार आहे. 3 नंबरचं उदाहरण काय आहे बघा, 0.57 गुणिले 2. तर दशांश चिन्ह न घेता अगोदर आपण असा गुणाकार करूया. हा गुणाकार येणार आहे 146.
14. आता दशांश टाकून बघूया आपण काय होईल. तर 0,57 गुणिले हा 2 बरोबर 114. तर हा दशांश नंतर किती अंक आहेत, 2 अंक आहेत म्हणून इथं, आणि खाली दशांश चिन्ह नसलेली संख्या आहे म्हणून बघा 2 अंकानंतर इथं दशांश द्यायचा आहे की ज्याच्यानंतर किती अंक पाहिजे, 2च, कारण इथे 2 अंक आहेत म्हणून उत्तर काय येणार आहे 1.14. त्याच पद्धतीने 4 नंबरलाही दशांश न घेता संख्या लिहून काय करा, डायरेक्ट गुणाकार करा. हा जर गुणाकार केला तर हा येतो गुणाकार 3528. तर यामध्ये काय करायचं आहे, आता जर आपण दशांश टाकला तर इथे बघा हे उत्तर डायरेक्ट आपण लिहू शकतो. कसं बघा, 3528 उत्तर आलेलं आहे. इथे दशांश किती संख्येच्या अगोदर आहे, 1 2, आणि इथे एका संख्येच्या, म्हणजे दोन्ही संख्येमध्ये मिळून इथे 2 आणि हा 1, 3 अंकाच्या अगोदर दशांश आहे म्हणून इथं 1 2 3 अंक सोडून द्यायचे आणि इथं काय द्यायचा, दशांश द्यायचा. उत्तर आलेलं आहे 3.528. अशा पद्धतीने दशांश संख्या असलेल्या चिन्हांचा गुणाकार हा खूप सोपा आहे. दोन्हीही संख्येतील दशांश चिन्हाच्या नंतरच्या अंक मोजायचे आणि तेवढ्या मिळून तेवढ्या अंकानंतरच्या दशांश चिन्ह उत्तरामध्ये द्यायचे आहे. त्यानंतर हे शाब्दिक उदाहरण बघा 4 नंबरचं. वीरेंद्रने 5.250 किलोग्राम वजनाची एक पिशवी याप्रमाणे 18 पिशव्या तांदूळ खरेदी केला, तर एकूण तांदूळ किती खरेदी केला. तर आपण सर्वप्रथम काय करूया, ह्याच प्रश्नाचं उत्तर काढूया, नंतर राहिलेल्या प्रश्नाचं उत्तर काढूया. वीरेंद्रने किती तांदूळ किती वजनाची एक पिशवी आहे, 5.250. याप्रमाणे त्यांनी 18 पिशव्या तांदूळ खरेदी केला. मग आपल्याला एकूण तांदूळ काढायचा असेल तर 5.250 गुणिले काय करावं लागेल, हा 18, म्हणजे 18 पिशव्या कराव्या लागतील. यांचा गुणाकार करूया. 8 0 0 8 45 हातचे आले 4, 8 2 16 आणि 4 20 हातचे आले 2, 8 45 आणि 2 42. इथे 0 0, त्यानंतर 1 0 0 1 5 5, 1 गुणिले 2 2 आणि 1 5 5. जर यांची बेरीज केली तर ती येते 0 0 5 2 आणि 2 4, 5 आणि 4 9. म्हणजे बघा इथे हा गुणाकार आलेला आहे, परंतु दशांश चिन्ह आहे. तर दशांश चिन्हानंतर 1 2 3 अंक आहेत म्हणून इथे देखील 1 2 3 अंक राहतील असं दशांश चिन्ह इथं द्यायचा 3 अंकानंतर इथे, कारण इथे 3 अंकानंतर आहे म्हणून. आणि मग उत्तर काय आलेले आहे, त्याने एकूण 94.500 एवढा तांदूळ खरेदी केला. मग आपण ह्याला 94.5 किलोग्राम असेही लिहू शकतो, म्हणजे त्याने 94.5 एवढा तांदूळ खरेदी केला, हे आपल्याला माहिती झालेलं आहे. आता नंतर काय म्हटले आहे, जर तांदळाचा दर 42 रुपये प्रति किलोग्राम असेल तर त्याने किती रुपये दिले असतील. म्हणजे बघा आपल्याला एकूण तांदूळ माहीत झालेला आहे. एकूण तांदूळ आहे 94.5 किंवा 500 लिहिलं तरीही काही फरक पडत नाही. तर गुणिले 42, म्हणजे आता एका किलोची किंमत आहे 42, तर 94.5 म्हणजे 94.5 किलोग्रॅमची किंमत किती, यासाठी आपल्याला हा गुणाकार करावा लागेल. तर इथे काय येईल, 5 2 10, 2 5 10 हातचा आला 1, 2 4 8 आणि 1 9 आणि 92 18. इथं 0, 4 5 20 हातचे आले 2, 4 4 16 17 18 हातचा आला 1, 4 9 36 आणि 1 37. 0 हा 9, 8 आणि 8 16 हातचा आला 1, 7 आणि 8 1 आणि हातचा 1 9 आणि हा 3. तर इथं एका अंकानंतर दशांश आहे म्हणून इथेही आपण एका अंकानंतर दशांश द्यायचा आहे. तर उत्तर काय आलेले आहे 3969.0, म्हणजे आपण डायरेक्ट 3969 रुपये लिहू शकतो. म्हणजे त्याने, मग इथं दुसरं उत्तर आलं, त्याने 3969 रुपये दिले. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचे आहे. उत्तर लिहिताना आपल्याला इथे एकक लिहावं लागेल. 94.5 किलोग्रॅम तांदूळ खरेदी केला आणि त्याने तो 3969 रुपये दिले एवढा तांदूळ खरेदी करण्यासाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 सोडूया.
त्यानंतर बघा या सराव संचातील हा शेवटचा प्रश्न आहे. वेदिकाजवळ एकूण 23.50 मीटर कापड आहे. तिने त्या कापडापासून समान आकाराचे 5 पडदे बनवले. जर प्रत्येक पडद्यास 4 मीटर 25 सेमी कापड लागते तर तिच्याजवळ किती मीटर कापड शिल्लक राहील? बघा तिच्याकडे एकूण कापड किती आहे? 23.50 मीटर एवढे कापड तिच्याकडे आहे. परंतु तिने त्या कापडापासून काय केलेले आहे? समान आकाराचे किती पडदे बनवले आहेत? 5 पडदे बनवलेले आहेत. आणि एक पडदा हा किती सेमी कापडाचा आहे? तर 4 मीटर 25 सेमी एवढ्या कापडाचा आहे. मग जर एक पडदा 4 मीटर 25 सेमी कापडाचा असेल तर 5 पडद्यासाठी किती कापड लागले असतील हे आपण अगोदर काढूया. त्यासाठी इथे 4.25 गुणिले 5 पडदे, म्हणजे बघा एका पडद्यासाठी एवढे कापड लागते. एक पडदा गुणिले किती पडदे बनवलेत? 5, म्हणून गुणिले 5 केले. 5 5 25, हातचे आले 2, 5 2 10 2 12, हातचा आला 1 5 चोक 20 आणि 1 21. दशांश चिन्ह दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत म्हणून इथं देखील आपण 2 अंकाच्या अगोदर दशांश चिन्ह देणार आहोत. तर तिला 5 पडदे बनवण्यासाठी किती कापड लागले? 21.25. 5 पडद्याचे कापड. 5 पडद्यासाठी लागलेले कापड. आता तिच्याकडे एकूण कापड किती होते? 23.50. म्हणजे तिच्याकडे किती कापड शिल्लक राहिले आपल्याला हे काढायचं आहे. म्हणजे आपल्याला या 23.50 मधून 5 पडद्यासाठी लागलेले 21.25 हे कापड काय करावे लागेल? वजा करावे लागेल. म्हणून 23.50 वजा 21.25. इथे 10तून 5 गेले, खा राहिला 5. इथे एक हातचं दिल्यामुळे इथे 4 राहिले. 4 वजा 2 2, 3 मधून 1 गेला 2 आणि 2 वजा 2 0. म्हणजे बघा एकूण तिच्याकडे कापड किती शिल्लक राहिले? एकूण कापड होते 23.50 आणि तिला लागलेले कापड होते 21.25 आणि मग तिच्याकडे शिल्लक राहिलेले कापड किती असेल? 2.25 मीटर एवढे कापड तिच्याकडे शिल्लक राहिले असे उत्तर येणार आहे. म्हणून तिच्याजवळ 2.25 मीटर कापड शिल्लक राहील असे उत्तर इथे लिहायचे आहे.